दुसरीकडे कबूतरखान्यावरून वाद सुरूच आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला आता पोलिसांची नोटीस. कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलनाच्या पवित्र्यात जैन समुदायाच्या उत्तर देणार. दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी. 13 ऑगस्टपर्यंत कुणीही माध्यमांशी बोलू नये. जैन महासंघाचे ललित गांधी यांचं आवाहन. कोर्टाच्या निर्णयानंतरच पुढील भूमिका ठरवली जाणार. कबूतरखाना परिसरामध्ये कबुतरांना खाद्य देणं सुरूच. आता थेट इमारतीच्या टेरेसवरच कबुतरांना खाद्य आणि पाणी दिल्याचा प्रकार समोर. कोर्टानं दिलेल्या बंदीच्या आदेशाचं सातत्यानं उल्लंघन. कोर्टाच्या आदेशानंतरही वांद्र्यात कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच. तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार. डॉक्टर सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार. सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. तर सरकारनेच जैन समाजाच्या चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सकडून त्यांच्या समाजाच्या मुलींची समजूत काढणं गरजेचं. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. अनेक बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन ज्यांनी न्यूमोनायटिस होतं, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होतात, अशा अनेक गोष्टी या सगळ्यांनी होतात. हे जर त्यांच्याच समाजाच्या डॉक्टर्सनी त्या जैन मुलींना समजावलं तर बरं होईल. लोकांना त्रास होत असेल तर कसली जीवदया आणि भूतदया. कबुतरांपासून जीव धोक्यात येत असल्यास विचार व्हावा. मनसेच्या बाळा नांदगावकर यांचं मत. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी. छोटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना. पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबई लोकलमध्ये गुजराती मराठी प्रवाशांमध्ये वाद. 2 गुजराती व्यक्ती कबुतरांना दाणे टाकण्यावर चर्चा करत असताना एकानं मराठी लोक आमच्या घरी भांडी घासतात असं वक्तव्य केलं. त्यावरून मराठी आणि गुजराती प्रवाशांमध्ये वाद.